विविध मुद्द्यावर आम्ही PCR हे केला होता। त्याच्यामध्ये आमचे जे होतं किंवा आरोपीने 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा तपास करण्यासाठी सखोल तपास करण्यासाठी त्याचे सॅम्पलिंग घेण्यासाठी व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी आणि त्याचा एकूण जे काय नंतर जे खून झालेला आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मी JB शिंदे सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव। परंतु या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता आज न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। ते जे काही आमचे मुद्दे होते किंवा याच्यात 2 कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपीने फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काही स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा ॲट्रॉसिटीचे जे काही गुन्हा आहेत त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पलिंग घेण्यासाठी या कारणासाठी माननीय न्यायालयाने 15 दिवसाचा कोठडी दिलेली आहे। कुठल्या मुद्दे का त्यांचं म्हणणं असं की मीडिया ट्रायलचा विषय मीडियामुळे हा विषय पुढे आला त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो आणि आपण राजकीय द्वेष आणि दबावामुळे हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितले आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याचे जे आरोपीचे जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे या आरोपीचं तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे 10 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे 7 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी होतं पण तुम्ही खून हत्या आणि ॲट्रॉसिटी या सुद्धा संबंध जोडलेला होता जोडलेला नाही। तपास जी काय आहे तपास अधिकारी आहेत त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून PCR दिलेला आहे। त्यांचं म्हणणं होतं 14 दिवसाचा PCR भेटा तुम्ही म्हणता 15 दिवस नेमकं 15 दिवस PCR ची मागणी केली होती 15 दिवस PCR ची मागणी मान्य झाली पण 15 की 14 काही जण 15 सर अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाशी देखील संबंध असल्याचा आपल्या CIDला संशय आहे का आणि तशा पद्धतीने आपण काही मांडणी केली आहे का कोर्टासमोर? हो तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा 15 दिवसाचा PCR मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर आम्ही तसं आधीच्या वकिलांनी केस लढायला नकार दिला नंतर तुमची नेमणूक झाली काय SS देशमुखच्या ऐवजी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव येथे माझी नेमणूक आहे परंतु ह्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे। बाकी याबद्दल मी काय सांगू शकत नाही। एक शेवट CIDने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने तुम्ही म्हणजे या सगळ्या खंडणी प्रकरण आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केलात का कोर्टासमोर मांडणी झाली का? मग मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मान्य केले। खंडणीचा आकडा गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये खंडणीचा आकडा आहे ते तुम्ही वाचून घ्या बघून घ्या। हिंदी छोटं ब्रीफिंग द्या की 15 दिवसाची कन्फर्म आहे का? 15 आता ते कराडचे म्हणाले की 14 दिवसाची 15 दिवसाची JB शिंदे सहाय्यक सरकारी अभियोक्ता माजलगाव लेकिन जो ऑफेंस की सीरियसनेस और जो गंभीरता है इस वजह से मुझे गवर्नमेंट ने या इस केस में अपॉइंट किया है। आज जो वाल्मीकि कराड जो